द्वादशी नंतर येणाऱ्या त्रयोदशीला धनत्रयोदशी असं म्हणतात। या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात, म्हणून ह्याला बायकांची दिवाळी असंही म्हणतात। धन, आरोग्य आणि समृद्धी ह्याचं प्रतीक मानण्याचा हा दिवस। या दिवशी लक्ष्मी माता, कुबेर, धन्वंतरी यांची पूजा करतात। काही जण या दिवशी धन्याची पण पूजा करतात। या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढावी। संध्याकाळी घरात व प्रवेशद्वारात दिवे लावावे। लक्ष्मी माता, कुबेर, धन्वंतरी यांची पूजा करावी। या पूजेला साहित्य काय काय लागतं तर हळद, कुंकू, अक्षदा, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, पंचामृत, प्रसादासाठी मिठाई, लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरींचे फोटो, त्याचबरोबर झेंडूची फुलं। काही लोक धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवतात। व्यापारी लोक हिशोबाच्या वह्या धनत्रयोदशी दिवशी शुभवेळ पाहून आणून ठेवतात। या दिवशी थोडी कणिक घेऊन त्यात तेल, हळद घालून एक दिवा करतात। तो दिवा अंगणात दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात। त्यास यमदीपदान असे म्हणतात। त्याला हळदी कुंकू घालून पूजा करतात। या दिवशी यम आपला दिवा ठेवला आहे की नाही हे पाहण्यासाठी येतो असं म्हणतात। यमदेवाची अवकृपा होऊ नये, अपमृत्यू होऊ नये म्हणून हा दिवा ठेवतात। एकदा यमदूतांनी यमराजाला विचारले, ज्यावेळी कमी वयाच्या एखाद्याचं प्राणहरण करावयाचं असतं त्यावेळी त्याच्या आप्तस्वकीयांचा जो आकांत होतो तो हृदयद्रावक असतो, म्हणून अपमृत्यू टाळण्यासाठी काही उपाय सांगा। त्यावेळी यमराज म्हणाले, धनत्रयोदशी दिवशी जो दीपदान करील, घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावेल, त्याला अपमृत्यू येणार नाही। आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याचा जन्मदिवस याच दिवशी झाला, म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं। भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक मानले जातात। समुद्र मंथनातून त्रयोदशीच्या दिवशी अमृत कलश घेऊन ते प्रगट झाले, त्यामुळे हा दिवस आयुर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो। नवीन सोनं, चांदी, भांडी, अन्य मौल्यवान वस्तूही खरेदी केल्या जातात। त्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो। सोनं चांदी खरेदी केल्याने लक्ष्मीचे आगमन होते। नवीन भांडे खरेदीने घरात समृद्धी येते। काही जण या दिवशी झाडू पण खरेदी करतात। झाडू खरेदी केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं असं मानलं जातं। तर अशी होती धनत्रयोदशी विषयीची माहिती।